पापोरो पोलीस भरती लेखी परीक्षा सोलापूर ग्रामीण यामध्ये जो पेपर झाला आहे 15 मार्च 2026 त्यामधला आपण मराठी ग्रामर या सेक्शनमधले संपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. का बरं? तर येणारे पेपर ज्यामध्ये तुम्हाला तर्क निर्माण होणार की कशा प्रकारचे प्रश्न असू शकते आणि ते कशा प्रकारचे हँडल करावे. बघा, पहिला प्रश्न बघूया आपण. राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते? बघा काय दिलं आहे तुम्हाला, राजा या शब्दाचं तुम्हाला मुख्य विचारलं आहे की वाक्यामध्ये कार्य काय आहे. आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो मी, अशा प्रकारचा प्रश्न येणार. आपण म्हटलं आहे काय आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे का अशा प्रकारचा प्रश्न येणार नाही. का बरं? आपण एक्झामिनर नाही आहोत, आपण काय कोणीच एक्झामिनर नाही आहे. जो एक्झामिनर असतो त्यांनाच माहिती आहे कुठला प्रश्न येणार आणि काही नाही. ठीक आहे, अनेक क्लासमध्ये तुम्हाला सांगते हे प्रश्न येणार ते प्रश्न येणार, हे चुकीची भावना आहे. परंतु आपल्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न बरोबर काढले असेल. का बरं? आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही पेपर असो आणि कुठलाही प्रश्न असो कितीही कठीण असो तो तर्काने निघू शकतो. बघा याच्यामधले तर्क काय आहे. तर राजा या शब्दाचं कार्य वैकायचं आहे तुम्हाला. आता मला एक सांगा, सिंपल आहे, तुम्ही पहिलीच नाही आहे, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता, तुम्हाला लक्षात आलं असेल क्षणात. ठीक आहे, तुमच्या माइंडने कमांड दिली असेल की राम हा करता आहे. ठीक आहे, आता करता म्हणजे कसा, वाक्यातील कार्य करणारा. ठीक आहे, करता. आता करता कटला, त्यानंतर मला एक सांगा क्रियापद झाला. ठीक आहे, क्रियापद कटला, त्यानंतर मला एक सांगा कर्म. आता राम जो आहे याच्यामध्ये तो राजा झाला, हे काही कर्म आहे का? राजा हा शब्द कर्म प्ले करतो का? नाही. आपल्या सिंपल लक्षात येते ते म्हणजे पूरक. ठीक आहे, असं तुम्ही तर्काने करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या अनेक शब्द ऐवजी एक शब्द वाक्य पुन्हा लिहा. आता बघा, अनेक शब्द मिळून एक शब्द अगर तुम्हाला निर्माण करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय मानसिकता आणि काय तर्क ठेवावा लागेल ते म्हणजे बघा, हे मासिक दर 3 महिन्याने प्रकाशित होतो. तुम्हाला क्षणात लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, 3 महिन्याने प्रकाशित होणारे म्हणजे काय होते? त्रिमासिक. पाक्षिक कशाला म्हणतो आपण? जे 15 दिवसाने प्रकाशित होतो. ठीक आहे, त्यांना पाक्षिक म्हणतो. त्यानंतर नियतकालिक कशाला म्हणतो आपण? तर नियतकालिक म्हणजे जो दररोज नियमाने प्रकाशित होते त्याला नियतकालिक म्हणतो. ठीक आहे, आणि मासिक कशाला म्हणतो? तो महिन्यावारी प्रकाशित होतो. ठीक आहे, आता मला एक सांगा, तुम्हाला काय म्हटलं आहे माहिती आहे का? मासिक म्हणजे दर महिन्याने प्रकाशित होणारे, परंतु इथे काय दिलेलं आहे? 3 महिन्याने, म्हणजेच त्रिमासिक पाहिजे तुम्हाला. आता मला एक सांगा, त्रिमासिक पाहिजे तर मग पाक्षिक येणार का नाही? त्यानंतर नियतकालिक येणार का नाही? म्हणजे 2 प्रश्न तुम्ही सहजरित्या एलिमिनेट करू शकले. ठीक आहे, 2 प्रश्न तुम्ही सहजरित्या, पाक्षिक कटलं त्यानंतर नियतकालिक कटलं. त्यानंतर बघा आता 2च ऑप्शन राहिले, ते म्हणजे हे मासिक त्रैमासिक आहे आणि हे त्रैमासिक आहे. अरे तुम्ही विचार कर ना जरासं. मला एक सांगा, याच्यामध्ये तुम्हाला कुठला पेपर किंवा मराठी ग्रामर शिकायची गरज नाही, लेक्चर करायची गरज नाही, क्लासेस करायची गरज नाही. तुमचा IQ जो आपण नेहमी सांगत आलो की तुम्ही तर्काने जंग जिंकू शकता, पेपर जिंकू शकता, काही करू शकता. का बरं? बघा, हे मासिक त्रैमासिक आहे असं वाक्य आणि त्यानंतर हे त्रैमासिक आहे. सिंपल आहे, तुम्हाला एकच लक्षात येणार ते म्हणजे हे त्रैमासिक आहे, हे सिंपल आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न पाहूया. वाक्यात येणाऱ्या शब्दाचे प्रकार आहेत, त्यांना शब्दाच्या जाती म्हणतात. एक शब्द निरनिराळ्या वाक्यात कार्य करतो, रिकाम्या जागी अनुक्रमे योग्य शब्द भरा. पहा, हा शब्द एकदम चिल्लर होता, कारण की हा प्रश्न एकदम चिल्लर कसण्याचं कारण काय माहिती आहे काय? तुम्हाला काय विचारलं आहे? वाक्यात येणाऱ्या शब्दाचे प्रकार किती आहे? एक सिंपल वाक्यामधला हा प्रश्न बनवू शकला असता. तुम्हाला माहिती आहे? आता बघा, नाही माहिती असेल तुम्ही तर्काने लक्षात घेऊ शकता. बघा, पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन 8 दिला आहे, पण सी ऑप्शन काय तुम्हाला अनेक दिला आहे, म्हणजे हा सहज एलिमिनेट करू शकले तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर बघा 8-8-1, त्यानंतर 8-1-1 अशा प्रकारे तुम्हाला ते ऑप्शन दिलेले आहे. मला एक सांगा, सिंपलमध्ये तुम्हाला समजते इथं 8 येणार. का बरं? कारण की वाक्यात शब्दाचे प्रकार किती आहे? 8 आहे. त्यानंतर बघा शेवटचं बघा काय दिलं आहे? एक शब्द निरनिराळ्या वाक्यात कार्य करतो. मला एक सांगा, एक शब्द, ठीक आहे, एकच शब्द आहे, तो वेगवेगळ्या वाक्यात काय करतो? अनेक कार्य करतो. एकच कार्य करतो का? नाही. म्हणजे अनेक, म्हणजे एक लक्षात ठेवा, 8-8 अनेक म्हणजे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, 8-8 अनेक हे ऑप्शन करेक्ट होतं. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता, म्हणजे जे सहाय्यक आहे, जे म्हणजे हेल्पिंग वर्ब असतात. ठीक आहे, त्या शब्दांचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता? बघा, याच्यामध्ये तुम्हाला रीती काळ दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर साधा काळ, त्यानंतर अपूर्ण आणि पूर्ण काळ. ठीक आहे, अरे बाबा कॉमन सेन्स गोष्ट आहे ही. मला एक सांगा, याच्यामध्ये काय म्हटलं आहे? सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता. ठीक आहे, सिंपल आहे, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तुम्ही कोणता शब्द तयार करू शकता? तो म्हणजे फक्त आणि फक्त साधा काळ. ठीक आहे, सिंपल काळ. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे? ठीक आहे, त आणि ग दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॉमन सेन्स लक्ष द्यायला पाहिजे. ते म्हणजे फक्त आणि फक्त मंदारमाला. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी सुमंदारमाला देखील दिला होता, परंतु या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मंदारमाला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. झाले भाऊ, होतील भाऊ, आहे ती भाऊ, परंतु यामच हा अलंकार ओळखा. बघा, अलंकार विचारले तुम्हाला, एक लक्षात ठेवा, उपमा दिलेली आहे काय? नाही. उपमा देणे म्हणजे कसं माहिती आहे काय? कुठल्याही शब्दाला, कुठल्याही वाक्याला कुठल्याही प्रकारची उपमा देणे. ठीक आहे, तेव्हा उपमा असते. बघा, व्यक्तिरेखा आहे का नाही, याच्यामध्ये आपल्याला क्लिअर लक्षात येते, ते म्हणजे अनन्वय. ठीक आहे, ऑप्शन सी करेक्ट आहे. त्यानंतर पुढचं बघा, अयोग्य संधी ओळखा. बघा, विद्यार्थी मित्र काय करतात माहिती आहे काय? एकदम 190च्या स्पीडनं प्रश्न वाचायची सुरुवात करतात आणि हे योग्य आहे की अयोग्य आहे हेच लक्षात येत नाही. ठीक आहे, नंतर मग हे वाचणं, मग टायमिंग वेस्ट करणं, चुकीचं आन्सर निवडणं, त्यापेक्षा 70ची स्पीड घ्या, म्हणजेच कसं व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. अयोग्य विचारला आहे. ठीक आहे, संधी. त्यानंतर एक लक्षात ठेवा, सदा प्लस एव सदैव 100% होतो. त्यानंतर जगत प्लस नाथ जगन्नाथ, त्यानंतर मातृ उपासना, त्यानंतर अंतर आणि आत्मा अंतरात्मा. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, सिंपल आहे. तो म्हणजे काय? याच्यात दिलेला आपल्याला जगत प्लस नाथ. आता हे जगन्नाथ का बरं अयोग्य आहे? बघा, जगत तुम्हाला काय दिले पाहिजे माहिती आहे काय? जगत प्लस नाथ पाहिजे.
ठीक आहे. आता हा जो त आहे हा लंगडा आहे, म्हणजे याच्यात काय स्वर मिक्स नाही आहे, हा लंगडा आहे. ठीक आहे, या प्रकारचं तुम्हाला दिलं पाहिजे होतं, परंतु त्यांनी काय केलं माहिती आहे काय, जो ग दिलेला आहे तोच लंगडा करून टाकला. त मध्ये व्यंजन स्वर मिक्स केलेला, म्हणजे हे ऑप्शन बी जे आहे हे चूक आहे. बाकीचे 3 आहे हे व्यवस्थित आहे. आणि एक लक्षात ठेवा, येणारा पुढचा प्रश्न किंवा पुढचा पेपर यामध्ये तुम्हाला काय येऊ शकते, हे जे येणार आहे सदा एव सदैव, ठीक आहे, मातृ प्लस उपासना, मातृप्रसना, त्यानंतर अंतर प्लस आत्मा, अंतरात्मा, मग हे शब्द तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. ठीक आहे, पुढच्या पेपरसाठी. त्यानंतर बघा, संत भक्तीने देवाला वश करतात. बघा काय दिलं आहे, भक्तीने. ठीक आहे, आता यामध्ये काय दिलेलं आहे, पुन्हा यातील अधोरेखित शब्दातील नामाचा प्रकार ओळखा. आता जो आपण ब्रॅकेट केलेला आहे किंवा अंडरलाईन केला आहे तो म्हणजे भक्तीने. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय प्रकार दिलेला आहे, ठीक आहे, हे वैकाचं आहे. आता बघा, भक्तिनाम, अनेक विद्यार्थी माहिती आहे का, हा प्रश्न क्लिक केला असेल काय, 1 नंबर. ठीक आहे, भक्ती आणि भक्तिनाम म्हणजे क्लिक 100%. काहून की त्यांचा तर्कच यूज नाही होत, ते तर्क यूज करत नाही, फक्त पाठांतराच्या मागे लागतात. बघा, विशेष नाम, भावाचक नाम आणि सामान्य नाम. अरे बाबा, क्लिअर आहे. भक्ती तुम्ही कधी कुठे डोळ्यानं पाहिली आहे का, भक्ती दिसते का डोळ्यानं, नाही, भक्ती दिसत नाही. का बरं माहिती आहे का, हे भाव आहे, हे भावना आहे. ठीक आहे, हे भावना आपण व्यक्त केलेली आहे. ठीक आहे, याचं करेक्ट उत्तर काय असणार म्हणजे भाववाचक नाम. ठीक आहे, पुढचा प्रश्न, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे. आता मला एक सांगा, अक्षरत्व म्हणजे काय होतं. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होणार, ते म्हणजे व्यंजन प्लस स्वर एकत्र येणे. बघा, व्यंजन, आता मला एक सांगा, सिंपल गोष्ट तुम्हाला मंगाचा जो जगतनाथ आहे ना त्यामधला देतो, जो ग आहे का दिला आपल्या लंगडा, त्यामध्ये अ मिक्स करावं लागेल, म्हणजे कसं आहे, व्यंजन प्लस स्वर. ठीक आहे, हे मिक्स होऊन काय होणार आपल्याला, तो म्हणजे ग. ठीक आहे, अक्षर. ठीक आहे, अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. पुढचा प्रश्न बघूया, योग्य उत्तर निवडा. आता तुम्हाला काय विचारलं, योग्य. ठीक आहे, अयोग्य विचारलं का नाही, योग्य विचारलं. ठीक आहे, त्यामध्ये आता ऑप्शन दिले आहे तुम्हाला, क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. ठीक आहे, मला एक सांगा, कुठल्याही वाक्यात तुम्हाला क्रियापद जो शेवटी दिले असतो, ठीक आहे, त्यामध्ये तो काय करतो. आता बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी, राम क्रिकेट खेळतो. आता मला एक सांगा, खेळतो हा सगळ्यांना माहिती आहे काय आहे क्रियापद. आता मला एक सांगा, हे क्रियापद मी हटून टाकलं. ठीक आहे, राम खेळतो. अरे राम काय खेळतो, गिल्ली दांडू, क्रिकेट, कबड्डी काय खेळतो, अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे, म्हणजे अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद लागते. आणि हे वाक्य काय दिले आहे तुम्हाला, एक्सप्लेन करण्यास सांगितलं आहे तुम्हाला. ठीक आहे, एक्सप्लेन करून सांगितलं आहे तुम्हाला. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. 100% बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे, आता मला एक सांगा, ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे, मग सर्व चुकणार का नाही, सी येणार का नाही. त्यानंतर ए आणि बी, म्हणजे ए आहे करेक्ट, म्हणजे हे 2 पैकी 1 येऊ शकते. कॉमन सेन्स. बघा, इथं तर्क म्हणते. ठीक आहे, तुम्ही 50-50 पर्यंत एकच प्रश्न वाचून पोहोचले. त्यानंतर बघा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. 100% बरोबर आहे. ठीक आहे, क्रियापद जो असतो त्यामध्ये मूळ प्रत्यय असतो त्याला काय म्हणतात, धातू. 100% बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा, ए आणि बी, आता यामध्ये आपण कन्फ्यूज आहोत, म्हणजे 2 किंवा 4. ठीक आहे, आता तिसरं वाचा, सर्व क्रियापद क्रिया दाखवतात. एक लक्षात ठेवा, सर्व क्रियापद क्रिया दाखवतात का, फक्त नाही, क्रिया दाखवतात का नाही, स्थिती कोण दाखवणार, मग स्थिती देखील दाखवतात. ठीक आहे, म्हणून हे प्रश्न जो आहे कुठलं 3 नंबरचं हे चुकीचं आहे, म्हणजे सी चुकीचं आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ए आणि बी. ठीक आहे, आता पुढचं बघूया, वाक्यात येणाऱ्या स्थलवाचक क्रियाविशेषणचे कार्य काय करते. आता बघा, वाक्यात जे स्थलवाचक असतात, ठीक आहे, जे स्थलवाचक असतात त्यांचे क्रियाविशेषणचे काय कार्य करतात. ठीक आहे, कर्मपूरक विस्तार, आधारपूरक. सिंपल आहे, काय म्हणतात त्याला, आधारपूरक. ठीक आहे, एकदम इझी प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, पंचम विभक्ती प्रत्यय कोणते. हा तुम्हाला एक्झामिनरने फुकट दिलेला मार्ग आहे. ठीक आहे, त या, त्यानंतर सलाना ते, त्यानंतर ऊन, त्यानंतर नेशी. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, ऊन. जर हा प्रश्न चुकला असेल तर समजून जा तुम्ही पुढच्या वर्षासाठी तयारी करणारे विद्यार्थी आहात. ठीक आहे, अशा प्रकारचा एकदम इझी प्रश्न आहे तो. त्यानंतर बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, या विधानाचे वाक्य पृथक्करण कसे करावे. ठीक आहे, सिंपल आणि सिंपल आहे. तुम्हाला हे ऑप्शन सी दिलेला आहे. काय दिलेला आहे, मूळ उद्देश गुलमोहर, त्यानंतर विधेयकपूर्वक काय दिलं, मोहक, म्हणजे ऑप्शन सी कन्फर्म आहे. ठीक आहे, एकदम. जो येणारा पेपर तुमचा पुढचा आहे. ठीक आहे, जो पोलीस भरतीचा तुमचा अनेक जिल्ह्यांचे पेपर बाकी आहे, त्यामध्ये तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून तर्क डेव्हलप करायचा आहे. तुमच्या पेपरचा अभ्यास कमी झाला असेल तरी चालेल, परंतु तुम्ही तर्काने पेपर काढा, म्हणजे तुमचा 110% तुम्हाला मार्क गेन करण्यात काहीच अडचण येणार नाही. चला तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम लिंक दिलेली आहे, तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.